6 घरफोडीचे गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 3 आरोपी जेरबंद, 1,19,000चा मुद्देमाल जप्त. जालना जिल्ह्यातील चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून घरफोडी करणारे 2 आरोपी तसेच चोरीचा माल खरेदी करणारे 1 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवार 28 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत पोलिसांनी 1,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन वली मामू दर्गा परिसरात सापळा रचवून संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपींनी रंगनाथनगर येथील घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी काही घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली देत चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. या कारवाईत तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतील रंगनाथनगर, सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील व्यंकटेश नगर, बालाजीनगर, श्रीकृष्णनगर, धनलक्ष्मी, बिकानेर स्वीट, भोकरदन नाका येथील घरफोडी तसेच जिजामाता कॉलनी येथील घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुंदरसिंग सुखुसिंग राजपूत राहणार वली मामू दर्गा जालना, लाजरस शांतीलाल मिसाळ राहणार वली मामू दर्गा जालना आणि मनोज कलाजी धानुरे राहणार दर्गा वेस हैदराबाद जालना यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.